सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेला आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा तो दिवा कोणत्या बाजूला ठेवायचा आणि दिव्याची दिशा कोणत्या बाजूला करायची ह्याविषयी सांगणार आहे. तर आपण ज्या वेळेला देवाची पूजा करतो त्यावेळेला दिवा हा नेहमी देवासमोर ठेवायचा आणि ज्यावेळेला आपण तेलाचा दिवा लावतो त्यावेळेला आपण तो दिवा उजव्या बाजूला ठेवायचा आणि तुपाचा दिवा लावल्यावर तो दिवा आपण डाव्या बाजूला ठेवायचा. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याची दिशा ही योग्य पद्धतीने असल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे आपण दिव्याची दिशा ही नेहमी पश्चिम दिशेलाच ठेवायची आणि पश्चिम दिशेलाच दिव्याची दिशा करायची. अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये दिवा लावायचा आहे. ह्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. आपल्या घरामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं आणि देवापर्यंत आपली प्रार्थना लवकर पोचते. त्यामुळे दिव्याची दिशा ही नेहमी योग्य पद्धतीने करावी आणि दिवा लावत असताना आपण नेहमी कापसाचाच उपयोग करायचा आहे. कापसापासून बनवलेल्या वातीपासूनच आपला दिवा देवाजवळ लावायचा असतो आणि दिवा विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ.